नमस्ते शेतकरी मित्रांनो, गहू आपला शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही बघितलं या समोरच्या बाजूला बघा, हे गव्हाचा प्लॉट आहे आपला. गहू आहे शेवटच्या टप्प्यात आणि आपल्याला त्याला द्यायचं आहे 05234. हे कशासाठी देतात तर ह्या गव्हाच्या दाण्यासाठी परिपक्वता येण्यासाठी हा 05234 एक नंबरचा रिझल्ट आहे 05234ला. तर त्याच्यासाठी आपण आता फवारणार आहे 05234. आता औषध तयार करायच्या आधी आपल्याला पाण्याचा pH मेंटेन राहण्यासाठी आपल्याला डिकोरस म्हणून एक हे मिळते मार्केटमध्ये, बाटली मिळते. ते डिकोरस आपल्याला पाण्यात सोडून घ्यायचं आहे द्रावण मिक्स करण्याच्या आधी. तेव्हा असं लिक्विड स्वरूपात असते, त्याला आपण मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. आता बाटली पण आपण धुवून घेऊया, बाटली थोडं राहतं खाली, मिक्स करून घेऊया. आणि काय होतंय, पाणी जर सवळ असेल त्या सवळ पाण्याला गोडं पाणी करण्याचं म्हणजे, आणि याच्यातून खताचा रिझल्ट चांगला मिळून होतो. आपण फवारणार आहे ज्या औषधात त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो. त्याच्यामुळे हे करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपल्या बोरला पाणी आहे ते जरा सवळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं आहे. पाण्याचा pH मेंटेन करायसाठी डिकोरस टाकले. डिकोरस आपल्याला मिक्स करून घ्यायचा पहिलं पाण्यामध्ये, जेणेकरून सगळ्या ह्याला मिक्स होऊन मिक्स करून घ्यायचं. झालं हे आपलं डिकोरस ह्याच्यात मिक्स झाले. तर आपल्याला ह्याच्यात घ्यायचं 05234. हे बघा, हे असे गव्हाचे लोंबे आहेत ना, हे गव्हाच्या लोंब्याला आतले जे बी आहेत हे दणकट म्हणजे भरपूर भरीव होण्यासाठी ते आपल्याला 05234 वापरायचं आहे. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे गहू फुगतो थोडक्यात. हां, गव्हाची जी ही आहे जाडी आहे ती जाडी वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो, म्हणजे जेणेकरून वेट चांगलं येते, वेट आपलं चांगलं येईल. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया. हे आपण आता फोडून घेतले. हे अशा पद्धतीनं 05234 येतं. पाण्यामध्ये मिक्स होणारी खत आहेत सगळी, त्याला वॉटर सोल्युबल आहेत म्हणायचं. वॉटर सोल्युबल ही खत आहेत सगळे. आपल्याला पाण्यात मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित. असं राहतं, याच्यासाठी आपल्याला मिक्स करायचं पूर्ण. हे आहे 13045 ग्रेड. चला मिक्स करूया 13045. हे पण दिसायला सेमच आहे सारखं. हे पण दिसायला सेमच आहे, ग्रेड चेंज आहेत फक्त याच्यात. ह्या दोन्ही ग्रेड आपण मिक्स करून घेतलेले. तर हे आता आपण फवारणार आहे पंपाने. हे दोन प्रकारे लिक्विड देता येतं, एक पंपाद्वारे फवारण्याद्वारे आणि एक ड्रिप इरिगेशनद्वारे. ड्रिप इरिगेशनला जर देत असाल तर ह्याच्यात आपल्याला 3 ते 5 किलोच्या दरम्यान आपल्याला हे घ्यायचं आहे 05234 आणि 3 ते 5 किलो 13045 घ्यायचं आहे. अशा ड्रिपसाठी घ्यायचं आहे. आणि जर पंपानं जर आपण फवारत असेल तर 1-1 किलो आपल्याला बास होत आहे. 200 लिटर पाणी घेतलं आहे, तर 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 1-1 किलो आपल्याला 05234 1 किलो आणि 13045 1 किलो याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि जर ड्रिपला जर सोडत असेल तर आपल्याला 5 किलो 200 लिटरचं बॅरल तयार करून 5 किलो घ्यायचं आहे एकरासाठी. 1 एकरला 5 किलो, 5 आणि 5 दोन्ही 10 किलो होते. ते प्रमाण ठेवायचं. याप्रमाणे आपण ड्रिंचिंग पण करू शकताय आणि फवारू पण शकतो. द्रावण तयार झालं आपलं मित्रांनो. आता हे आपण पंपात भरून चालू करूया फवारायला. चला तर मग. कपॅसिटी किती पंपाची? पंपाची कपॅसिटी आपली 20 लिटरची कपॅसिटी आहे. तर चला आपण फवारून घेऊया. मित्रांनो सेटअप रेडी झालाय. आता आपण फवारायला सुरुवात करूया. चला.